नमस्कार. ऑल इन वन चॅनलमध्ये मी अनघा आपल्या सर्वांचे स्वागत करते. तर मी आज दाखवणार आहे घोसावळं दिसतंय त्याचं भरीत किंवा रायता हे करून दाखवणार आहे. तर मी घोसावळं घेतलेलं आहे. घोसावळं घेतलेलं आहे, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, मीठ आहे, हळद, शेंगदाणे आणि मी मोहरी घेतलेली आहे आपण पाहू शकता. आणि इथं हिंग आहे, तो खडा हिंग आहे आपण पाहू शकता. हिंगाने या भरताला किंवा या रायत्याला खूप सुंदर चव येते. आणि इथे मी दही घेतलेलं आहे. तर जे हे घोसावळं आहे तर याचे मी काप करून घेतलेले आहेत, मी दाखवेन तुम्हाला. आपण पाहू शकता. आणि खूप असे पातळ असे काप करायचे आहेत याचे, म्हणजे जेणेकरून तेलामध्ये छान वाफून येतात. कारण याला मिक्सरचा उपयोग करायचा नाही आहे, फक्त हे घालण्यासाठी मिक्सरचा उपयोग करणार आहोत. कारण हे वाफल्यानंतर आपल्याला हाताने चुरूनच सगळं मिक्स करायचं आहे. त्यामुळे जेवढे पातळ काप करता येईल तेवढे पातळ काप करावे आणि छान तेलावर वाफून घ्यायचे आहेत हे पडवळाचे काप. आता मी हे जे काप आहेत ते तेलामध्ये वाफून घेईन. आपण पाहू शकता हे काप मी तेलामध्ये वाफून घेत आहे. तोपर्यंत मी हे सगळं मिक्सरला घालून घेईन. हिंग, मोहरी, दाणे, हळद आणि मीठ आणि मिरची हे सगळं मी मिक्सरला घालून घेते. हे मी मिक्सरला काढून घेतलेलं आहे वाटण, आपण पाहू शकता. छान वाफलेले आहेत हे घोसावळे, आपण पाहू शकता मऊ झालेले आहेत. आता हे थंड होऊ देते मी जरा. हे आता हे घोसावळ्याचे जे काप आहेत ती थंड झालेली आहेत. आता यामध्ये हे जे सारण केलेलं आहे मी ते मी मिक्स करेन. सगळं मिक्स करायचं आहे. आणि दही आहे, दही घेतलेलं आहे मी, यामध्ये दही घालून छान मऊ झालेली आहे. त्यामुळे आपण चमच्याने सुद्धा मिक्स करू शकता. पाहू शकता आपण. मी हे सगळं मिक्स करून घेईन. खूप छान चव येते, आपणही करून पहा. तर आपलं हे घोसावळ्याचं भरीत किंवा रायतं काहीही म्हणू शकता, तर हे तयार आहे. तर मी याला फोडणी पण दिलेली आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे. यामध्ये मी जिरे घालून फोडणी केलेली आहे, कारण ऑलरेडी मी मोहरी घातलेली आहे मिक्सरमध्ये करताना. तर फक्त जिरे आणि कढीलिंबाची फोडणी केलेली आहे. खूप सुंदर चव येते, आपणही करून पहा. आणि ऑल इन वन चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आज नवीन बघणाऱ्यांनी माझा नवीन व्हिडिओ नवीन मित्रांना शेअर करा. काही कमेंट्स असतील, काही सूचना असतील तर अवश्य सांगा, त्यामध्ये मी जरूर बदल करेन. आणि ऑल इन वन चॅनलला लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.